तुम्ही दर महिन्याला कमावता, पण तरीही महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाही का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सेव्हिंग म्हणजे काय आणि आपली सेव्हिंग का होत नाही, हे सगळं आपण अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. सेव्हिंग म्हणजे नक्की काय? सेव्हिंग म्हणजे उरलेले पैसे नाही, तर आधी बाजूला ठेवलेले पैसे. बहुतेक लोक काय करतात, खर्च झाल्यावर जे उरतं ते वाचवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून सेव्हिंग कधीच होत नाही. सेव्हिंग का होत नाही? 3 मोठी कारणे. कारण 1, प्लॅनिंग नाही. आपण पगार मिळताच प्लॅनिंग करत नाही. काय गरजेचं आहे आणि काय नाही हे ठरवत नाही. कारण 2, लाईफस्टाईल इन्फ्लेशन. पगार वाढला की खर्चही वाढतो. मोबाईल, EMI, ऑनलाईन शॉपिंग सगळं वाढत जातं. कारण 3, इमर्जन्सी फंड नाही. अचानक खर्च आला की सेव्हिंग मोडावी लागते, म्हणून सेव्हिंग टिकतच नाही. सेव्हिंग कशी सुरू करावी? सिंपल फॉर्म्युला. सेव्हिंग सुरू करण्याचा सगळ्यात सोपा नियम म्हणजे इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्स. इन्कम मायनस एक्सपेन्स इज इक्वल टू सेव्हिंग. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्स. 3 सोपे सेव्हिंग टिप्स बिगिनर फ्रेंडली. टिप 1, 20% रूल. पगार मिळताच किमान 20% रक्कम बाजूला ठेवा. जरी सुरुवात 10% केली तरी चालेल. टिप 2, वेगळं अकाउंट ठेवा. सेव्हिंगसाठी वेगळं बँक अकाउंट ठेवा. त्या खात्यातून खर्च करू नका. टिप 3, ॲटो सेव्हिंग. RD, SIP किंवा ॲटो ट्रान्सफर सुरू करा. पैसे दिसलेच नाहीत तर खर्चही होत नाही. रिअल लाईफ एक्झाम्पल. समजा तुमचा पगार 20,000 आहे. जर तुम्ही दर महिन्याला फक्त 3,000 वाचवले तर वर्षा अखेरीस तुमच्याकडे 36,000 असतील आणि हाच पैसा पुढे इन्व्हेस्टमेंटसाठी वापरता येतो. कॉमन मिस्टेक वॉर्निंग. सेव्हिंग म्हणजे पैसे साठवून ठेवणे नाही, तर फ्युचर सिक्युअर करणं आहे. नंतर बघू, हा विचार सगळ्यात मोठा शत्रू आहे. मित्रांनो, सेव्हिंग लहान रकमेपासून सुरू होते, पण सवय मोठी असते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच सोप्या फायनान्स माहितीसाठी आपला चॅनल